उजेडाच्या राणी, उभा पहाड खोदला कुठं कुठं गेलं पाणी, उभा पहाड खोदला कुठं कुठं गेलं पाणी. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांनो, आजच्या वक्तृत्व स्पर्धेत माझ्या भाषणाचे विषय आहे पाणी वाचवा जीवन वाचवा. मित्रांनो, पाणी, होय तेच पाणी जे आपल्या सर्वांची तहान भागवते, जे शेतकऱ्यांना सोन्यासारखं पीक देते, तेच पाणी जे कंपन्या कारखान्यांना उत्पन्न देते, तेच पाणी माशाला राहण्यासाठी घर देते आणि माझ्या आराध्य दैवत गणपतीला विसर्जनासाठी जागा सुद्धा देते. पण आज हेच पाणी पितेनासे झाले आहे. भूमी ही वर्षभर झुळझुळ वाहणाऱ्या नद्यांमध्ये आज मात्र दगडगोटे दिसतात. जे तलाव आम्हाला वर्षभर पाणी पुरवायचे, तेच तलाव आज प्राणी पक्ष्यांची माणसांची सुद्धा तहान बघू शकत नाही. ज्या हातपंपावर एक हात मारला की पोट भरून पाणी यायचे, त्याच हातपंपावर किती जरी हात मारले तरी कोरड्या हवेशिवाय काहीच येणार नाही. परंतु अजूनही आपण म्हणतो पाणी हे जीवन, पण आपण त्याला वाचवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. अरे पाणीच नाही वाचलं तर आपलं जीवन कसे वाचणार? आपलं जीवनच नाही वाचलं तर देश कसा वाचणार? म्हणून प्रत्येक नागरिकांचा एकच कर्तव्य आहे की पाणी वाचलंच पाहिजे. नद्या, झरे, विहीर, बोलती जप मला रे मानवांनो, उधळून फेकू नका मला. जगण्याचे मीच कारण हो, जगण्याचे मीच कारण हो. आज वाचवा तर उद्याचा श्वास टिकेल. पाणी वाचवा म्हणूनच जीवन आजही निखरेल. अर्थातच या सजीव सृष्टीचं जीवन जगवलंच पाहिजे. मित्रांनो, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. या भारतातील सामाजिक लोक शेती हा व्यवसाय करतात. शेतीमुळे पिकणाऱ्या अन्नधान्यावर आपला देश जगतो. पण शेतीमध्ये अन्नधान्य मुबलक प्रमाणात येण्यासाठी आवश्यक असते ते पाणी पण दिवसेंदिवस पाण्याच्या प्रमाणात कमी होत चालले आहे. सजीव सृष्टीला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच शेतीवर अवलंबून असणारे सर्व प्राणी मात्रांचे जीवन जगविणे आणि पाणी वाचवणे खूप गरजेचे आहे. पूर्वी पाऊस कसा 4-4 महिने असायचा, तेव्हा हिरवगार रान कुशीत दिसायचे. आज एवढ्या तेवढ्या पावसापासून चित्र पलटलंय. पाऊस पाणी हरवलंय. आज माणूसही गारठलंय. आज सजीव सृष्टीत प्राणी पक्षी वनस्पती कोणताही माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हेच जीवन. आजोबांनी पाहिले नदीमध्ये, वडिलांनी पाहिले विहिरीमध्ये, आपण पाहतो नळामध्ये, आपली मुले पाहतील ती बॉटलमध्ये. जर याकडे आता दुर्लक्ष झाले ते आपण पाहू फक्त आणि फक्त अश्रूंमध्ये. अडवलेल्या पाण्याला आता जमिनीत जिरवायचे आहे आणि या जमिनीत जिरवलेल्या पाण्यातून सजीवांचे जीवन फुलवायचे आहे. जेव्हा हेच पाण्यासारखे पीक देते, तेव्हा हेच पाणी दुष्काळामध्ये असते, तेव्हा माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये